आताची सर्वात मोठी अपडेट येत आहे की SIT प्रमुख बसवराज तेली हे आष्टीचे जावई आहेत. तर वाल्मिक अण्णा कराड यांच्या पत्नी यांनी सांगितलं की सुरेश धस यांचं कनेक्शन काय आहे, नेमकं हे काय कनेक्शन आहे, वाल्मिक अण्णा कराड यांच्या पत्नीने काय आरोप केले आहेत आणि त्यांचं काय म्हणणं येत आहे, सर्व या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. संतोष देशमुख यांची हत्येच्या तपासण्यासाठी 1 जानेवारीला नेमलेली SIT रद्द करण्यात आली आहे. त्याऐवजी 7 जणांची नवीन SIT स्थापन करण्यात आली आहे. पोलीस उपमहानिरीक्षक बसवराज तेली हे नवीन SITचे प्रमुख आहेत. पण याबाबत वाल्मिक अण्णा कराड यांच्या पत्नी मंजिली कराड यांनी महत्त्वाची माहिती दिलेली आहे. बसवराज तेली हे आष्टीचे जावई आहेत. ते शीतल तेली यांचे पती असून ते IAS अधिकारी आहेत. म्हणजे सुरेश धस यांचे ते जवळचे असल्याने मंजिली कराड यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे SIT मधील 8ही अधिकारी बदला अशी मागणी देखील त्यांनी केलेली आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणी अखेर वाल्मिक अण्णा कराड यांच्यावर मोका अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. तसेच 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आलेली आहे. त्यानंतर SITने वाल्मिक अण्णा कराड यांना ताब्यात घेतलं आहे. या घटनेनंतर वाल्मिक अण्णा कराड यांच्या पत्नी मंजिली कराड यांनी माध्यमांसमोर येऊन आपली भूमिका मांडलेली आहे. बजरंग सोनवणे हे निवडून येण्यासाठी माझ्या पतीनं मदत केली असल्याचे त्या म्हणाले आहेत. 2 मंत्री संपवण्यासाठी वाल्मिक अण्णा कराड यांना संपवणे गरजेचे असल्याने त्यांना बळीचा बकरा केला जात असल्याचं मंजिली कराड यांनी म्हटलेलं आहे. SIT मधील 8ही अधिकारी बदला, कोणाचेच नातेवाईक यामध्ये नसले पाहिजेत अशी मागणी मंजिली कराड यांनी केली आहे. माझ्या नवऱ्यावर खोटे आरोप करून SITचे लोक काहीही करू शकतात असे त्या म्हणाल्या. तसेच संतोष देशमुख हत्या प्रकरण घडले त्यावेळी माझे पती परळीमध्ये नव्हते. माझ्या पतीचा याच्याशी काही संबंध नसल्याने मंजिली कराड यांनी म्हटलेलं आहे. सरकार स्थापन झाले तेव्हा 2 मंत्री हे वंजारी समाजाच्या आमच्या अल्पसंख्याक समाजाचे झाले. हे मराठा समाजाच्या नेत्यांना पटलं नाही असे मंजिली कराड यांनी म्हटले. सुरेश धस यांचे स्टेटमेंट आहे की मी तुमची माती करेल. तसेच बजरंग सोनवणे यांनी माझ्या पतीला जीवे मारण्याची धमकी दिल्याचीही मंजिली कराड या म्हटले आहेत. त्या पुढे चालून म्हटले की CDR काढण्याची हौस आहे ना, तर सुरेश धस आणि बसवराज तेली यांचे CDR काढून बघा, किती फोन झालेत कळतील असे मंजिली कराड यांनी म्हटले. वंजारी समाज अल्पसंख्याक असल्याने समाजाला दाबण्यासाठी हे सगळं सुरू आहे. गरीब समाज आणि लोकांना टार्गेट करू नका. ज्यांचा खून झाला त्यांचा आणि माझ्या नवऱ्याचा काहीही संबंध नसल्याचे मंजिली कराड यांनी म्हटलेलं आहे. त्यांचा साधा एक फोनही झालेला नाही. त्यांची एकमेकांची ओळख देखील नाही असे मंजिली कराड यांनी म्हटलेलं आहे. आमच्या नेत्याला संपवण्यासाठी सगळं सुरू असल्याचं कराड यांनी म्हटलेलं आहे. आज जामीन झाली असती पण 302 मध्ये चौकशी करायची म्हटलं आहे. 302चा आमचा काही संबंध नाही, पण SIT म्हणते की आम्हाला चौकशी करायची आहे. 15 दिवस तुम्ही काय केलं, तेव्हा का चौकशी का केली नाही असा सवाल देखील मंजिली कराड यांनी उपस्थित केला. तुम्ही वेडे वाकडे फाटे फोडले तर आम्ही सहन करणार नाही. उद्या आम्ही रस्त्यावर उतरू असा इशारा मंजिली कराड यांनी दिलेला आहे. आमचा मुख्यमंत्रीवर विश्वास आहे. त्यांच्याकडे आमचं मागणं आहे की फक्त युतीमध्ये असल्याने टार्गेट केलं जात आहे. तुम्ही तुमचं राजकारण बघा, पण माझ्या नवऱ्याच्या याच्याशी काही संबंध नाही असं मंजिली कराड यांनी म्हटलेलं आहे. तसेच वाल्मिक अण्णा कराड यांची प्रकृती सुद्धा बिघडलेली आहे. आज वाल्मिक अण्णा कराड यांचा CID कोठडी संपल्यामुळे त्यांना न्यायालयात हजर करण्यात आलं. पुन्हा एकदा त्यांच्या CID कोठडीची मागणी करण्यात आली होती, मात्र न्यायालयानं मागणी फेटाळत त्यांना न्यायालयीन कोठडी दिली. मात्र त्यावेळी त्यांच्यावर मोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. मोका अंतर्गत कारवाई केल्यानंतर हत्या प्रकरणात त्यांचा ताबा घेण्यासाठी SITनं न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाकडून SITला वाल्मिक कराड यांचा ताबा घेण्याची परवानगी देण्यात आली आहे. उद्या त्यांना कोर्टात हजर केलं जाणार आहे. दरम्यान त्यांची वैद्यकीय चाचणी करण्यात आली आहे. यावेळी त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांची ECG काढण्यात आलेली आहे. वाल्मिक अण्णा कराड यांच्यावर मोका अंतर्गत गुन्हा दाखल झाल्यानंतर परळीचं वातावरण तापलेलं आहे. आज सकाळपासूनच वाल्मिक अण्णा कराड यांच्या समर्थनात परळीमध्ये समर्थकांचं आंदोलन सुरू होतं. पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन करण्यात आलं. यावेळी एका आंदोलकाला भोवळ आल्याची देखील घटना घडलेली आहे. मात्र जेव्हा कराडवर मोका अंतर्गत कारवाई केल्याची बातमी समोर आली तेव्हा कार्यकर्ते अधिक आक्रमक झाले. बेमुदत परळी बंदची हाक देण्यात आलेली आहे. टायर जाळून निश्चित करण्यात आला आहे. तर एका ठिकाणी बसवर देखील दगडफेक करण्यात आलेली आहे. अशा अनेक प्रकारच्या घटना आता समोर येत आहेत.